आपण एमपीएससी पूर्व परीक्षा जी नुकतीच झालेली होती या रविवारी, त्या पेपर जो झाला तुमचा पूर्व परीक्षेचा, त्याचे थोडे क्वेश्चन्स आपण अनालिसिस घेणार आहे. त्या अनालिसिस मधनं आपल्याला दोन तीन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे एमपीएससी चं लक्ष कुठल्या टॉपिक्स वरती आहे, एमपीएससी पूर्व परीक्षा मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, आणि आता पुढे आपण मेन्सची स्ट्रॅटेजी ही कशी ठेवली पाहिजे, हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण या लेक्चर मधनं, या इंटरॅक्शन मधनं आपण हे डील करणार आहोत. तर लेट अस स्टार्ट. आजचं जे सेशन आहे ते आपण स्टार्ट करूयात. आम्ही आफ्टर दिस पेपर, आम्ही मागच्या 3 वर्षाचे पेपर घेऊन बसलो, त्याचं आम्ही अनालिसिस केलं. त्या अनालिसिस मधनं आम्हाला काय सापडलेलं आहे, तर या वर्षीचा आपला पूर्व परीक्षाचा जो पेपर होता एमपीएससी राज्यसेवाचा, त्यामध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत कुठल्या प्रश्नांचे, राईट, पहिले तर तुम्हाला मी सांगतो की आम्ही प्रश्नांचं विभाजन 3 भागात केलेलं आहे. फॅक्च्युअल प्रश्न, कन्सेप्च्युअल प्रश्न आणि फॅक्च्युअल प्लस लॉजिक प्रश्न. हा तुम्ही विचाराल की काय तथ्य आहे याच्यामध्ये, फॅक्च्युअल काय आहे, कन्सेप्च्युअल काय आहे. तर आम्ही डिफाईन केलं पहिलेच की बाबा फॅक्च्युअल म्हणजे कुठले प्रश्न घ्यायचे. आपण फॅक्च्युअल म्हणजे असे प्रश्न घ्यायचे ज्याला आपण सहसा नॉर्मली आपल्या अभ्यासामधनं त्याला लॉजिक लावू शकत नाही. फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे असे प्रश्न जे सोलली बेस्ड ऑन डेटा आहेत. मी तुम्हाला दाखवीन, एक्झाम्पल्स पण घेऊन आलेलो आहे मी, राईट. किंवा ते व्यक्तीवरती आहेत, घटनेवरती आधारित आहेत, ज्याचं काही लॉजिक तुम्हाला लावता येणार नाही. जसं की या वर्षी आपण बघितलं की हैदराबादचा जो प्रश्न आहे, किंवा आपण जो बघितला आहे डेटा वरचा जो प्रश्न आहे राजस्थानचं, त्यांनी लिटरसी रेट बद्दल विचारले. हे प्युअरली फॅक्च्युअल प्रश्न आहेत, बरोबर आहे. किंवा कुठला आर्टिकल वगैरे विचारला असेल, किंवा इन जनरल आपण जे बघतो की जे अवॉर्ड्स वगैरे वरती प्रश्न विचारले जातात. तर हे आमचं परिभाषा होती की व्हॉट इज अ फॅक्च्युअल क्वेश्चन. तर आपण जर बघितलं तर फॅक्च्युअल प्रश्न हे मागच्या 2 वर्षात, हा वर्ष सोडून, किमान 50 प्रश्न हे फॅक्च्युअल प्रश्न असायचे. ते जी टक्केवारी आहे ती कुठे ना कुठे मेंटेन झालेली आहे. या वर्षी आपण जर बघितलं तर फॅक्च्युअल प्लस लॉजिकल प्रश्न, म्हणजे असे फॅक्च्युअल प्रश्न ज्यावरती आपण लॉजिक लावू शकतो, म्हणजे जर आपला अभ्यास चांगला असेल, त्याची टक्केवारी वाढलेली आहे. त्याची टक्केवारी आपण निश्चितपणे सांगू शकतो की वाढलेली आहे, राईट. आपण आता त्याचं जेव्हा आपण प्रश्नांचं अनालिसिस करू, राईट, राईट, आपण जर पहिला प्रश्न बघितला, राईट, आपल्या अनालिसिस मधला आपण जर पहिला प्रश्न बघितला, राईट, तर ह्या पहिल्या प्रश्नाला आपण कसं क्लासिफाय केलेलं आहे, इट इज अ फॅक्च्युअल, बट ह्याच्यावरती आपण लॉजिक लावू शकतो. ह्याच्यावरती आपण काय करू शकतो, लॉजिक 100% लावू शकतो. आपण जर बघितलं की काय प्रश्न विचारलेला आहे, 11 एप्रिल, 11 एप्रिल, बरोबर आहे, 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटी, बरोबर आहे, त्यांनी कुठलं रेझोल्युशन, राईट, ठराव, राईट, पास केलेला आहे, म्हणजे तो रिजेक्ट केलेला आहे. सॉरी, कुठलं रेझोल्युशन आपण काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेला आहे, हा प्रश्न आहे. आता आपल्याला जर इतिहासचा चांगला आपल्याकडे अभ्यास असेल, राईट, आपण जर इतिहासाचा चांगला अभ्यास केला असेल, तर आपल्याला माहिती आहे की 1939 मध्ये वर्ल्ड वॉर 2 चालू झालेली आहे. हिटलर अटॅक्स पोलंड, बरोबर आहे का नाही. आणि त्या काळामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स, राईट, वर्सेस आपण म्हणू शकतो जर्मनी, दोन देशचा अजूनपर्यंत याच्यामध्ये सहभाग नव्हता, युएसएसआर आणि युएसए, बरोबर आहे. मग आपण जर बघितलं 1941 हे वर्ष खूप जास्ती महत्वाचं वर्ष आहे. का खूप जास्ती महत्वाचं वर्ष आहे, या वर्षामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जून मध्ये हिटलरनी, राईट, कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊन डायरेक्ट कोणावरती अटॅक केलेला आहे, तर युएसएसआर वरती अटॅक केलेला आहे. म्हणून युएसएसआर ही वॉर मध्ये सामील झालेली आहे. आणि त्याच वर्षाच्या डिसेंबर 7 ला पर्ल हार्बर जपानने अटॅक केलेला आहे. कोणावरती जपानने अटॅक केलेला आहे, युएसए वरती अटॅक केलेला आहे. म्हणून हे दोन्ही देश विश्वयुद्ध दुसऱ्यामध्ये सामील झालेले आहेत 1941 मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की जपान हे खूप जास्ती आक्रमक होऊन पूर्ण साऊथ ईस्ट एशिया त्यांनी काबीज केलेला होता. म्यानमार त्यांनी काबीज केलेलं होतं, बरोबर आहे. आणि आता तो भारतात येणार होता. आणि भारत जर पडला असता, भारत जर जपानच्या हातात गेलेला असता, तर मग भारताचे जे सैनिक आहेत, भारताची जी शक्ती आहे, ती पूर्ण जपान आणि जर्मनीच्या साईडला गेली असती. विश्वयुद्ध लढणं अजून अवघड झालं असतं. म्हणून युएसएनी प्रेशर दिलं. कोणाला प्रेशर दिलेलं आहे, युके, ब्रिटन ह्याला प्रेशर दिलेलं आहे की तुम्ही भारताला आपल्या साईडला करून घ्या, इंडियाला तुम्ही आपल्या साईडला करून घ्या. म्हणून युकेनी कोणाला पाठवलेलं आहे, क्रिप्स मिशनला पाठवलेलं आहे. 1942 मार्च मध्ये पाठवलेलं आहे. ही स्टोरी आहे, हा इतिहास आहे, हा आपण अभ्यास करतो. ज्या लोकांनी इतिहास व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्यांना हे जी घटनाक्रम आहे
ज्यांनी इतिहास माझ्याकडनं अभ्यास केलेला ऍटलिस्ट त्यांना ही घटनाक्रम, ही स्टोरी, हा जो क्रोनॉलॉजी आहे ते माहिती असतं. जर तुम्हाला ही क्रोनॉलॉजी माहिती असेल म्हणून आपण ते लॉजिक लावू शकतो. कसं लॉजिक लावू शकतो मित्रांनो, आपण बघू शकतो इकडे की मी तुम्हाला सांगितलं मार्च मध्ये काय पाठवलेलं आहे, 1942 ला क्रिप्स मिशन, म्हणजे लगेच एप्रिलचं विचारलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, क्रिप्सनी जे प्रपोजल दिलं असणार आहे त्याला काँग्रेस वर्किंग कमिटीने रिजेक्ट केलेला आहे. त्याच्या मी अजून सखोल किंवा त्याच्या डेप्थ मध्ये मी जात नाही, का मी त्या डेप्थ मध्ये जात नाही कारण की आपल्याला वेळ कमी आहे. राईट. कर्झन प्लॅन हा आपल्याला माहिती आहे, 1905 वंगभंग अलीगढ, बरोबर आहे. तर हे जे आपले सर सय्यद अहमद खान आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे. लतीफ मला माहित नाही, माझ्या वाचण्यात आलेलं नाही, तर माझ्याप्रमाणे ह्याचं उत्तर हे असेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही लॉजिक लावू शकता, तुमचा जर अभ्यास चांगला असेल तुम्ही लॉजिक लावू शकता. म्हणून आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, सगळ्यात गरजेचं काय असतंय की तुमचं कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, तुमची स्टोरी क्लिअर असली पाहिजे. तुम्हाला भारताचा पूर्ण इतिहास, बरोबर आहे, त्याला व्यवस्थित राईट फ्रॉम स्टोन एज राईट अप टिल 1990 पर्यंत मी सांगेन. पोस्ट इंडिपेंडन्स पण आपला आता सिलेबसमध्ये आहे. पूर्ण ती स्टोरी तुम्हाला सांगता आली पाहिजे. ती जर स्टोरी तुमच्या डोक्यात क्लिअर असेल मित्रांनो, पूर्व परीक्षा पण तुम्ही क्लिअर करू शकता. तो लॉजिक पूर्व परीक्षामध्ये पण लावू शकता आणि मुख्य परीक्षेसाठी तर आता खूपच जास्ती गरजेचं आहे स्टोरी क्लिअर करणं, कारण हिस्ट्री इज हिज स्टोरी, त्याचा यू कॅन से जी आहे ती कहाणी आहे. बरोबर आहे. राईट. तर आपण हे जे आहे तर आपण लॉजिकनी हे सोडवलेलं आहे. पुढचा प्रश्न, माझं नेहमीच हे म्हणणं आहे मित्रांनो की आपण जर एमपीएससीची पूर्वपरीक्षा बघितली मागच्या 10 ते 15 वर्षाचं आता मला एक्सपिरियन्स आहे, तर आपण जर पूर्वपरीक्षा बघितली 10 ते 15 वर्षाची तर नेहमी प्रश्न येतात एनसीआरटी मधनं. नेहमी बघितलेलं आहे मी की हे एनसीआरटी मधनं प्रश्न येतात. हा पण प्रश्न आपण डायरेक्टली एनसीआरटी मधनं सोडू शकतो. 12वीची जी एनसीआरटी आहे पॉलिटिकल सायन्सची, तर त्यामध्ये जो आपल्या पोस्ट इंडिपेंडन्सच्या नंतरचा जो पूर्ण आपला फॉरेन पॉलिसीवरतीचा जो चॅप्टर आहे, बरोबर आहे, त्यामध्ये या यू कॅन से फॅक्ट्स जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत. जरी आपण एनसीआरटी वाचली नाही तरी प्युअरली लॉजिक मधनं आपण हे सोडू शकतो. प्युअरली लॉजिक, बरोबर आहे का नाही, ह्याला कन्सेप्ट पण म्हणणार नाही, लॉजिकनी तुम्ही सोडू शकता. कसं काय? हु वेर द प्राईम मिनिस्टर्स, ग्रामर आलं पाहिजे बघा, ग्रामर, राईट, ऑफ इंडिया अँड चायना, बरोबर आहे, वाईल एक्सेप्टिंग द पंचशील प्रिन्सिपल. आपली फॉरेन पॉलिसी आता जर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स GS2 हा घटक तुम्हाला आहे, म्हणून फॉरेन पॉलिसी आपल्याला अभ्यास करायला लागेल. आपल्याला असं वाटतंय की एमपीएससी जी आहे पहिल्या 2-3 वर्षामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सरळ सोपे प्रश्न विचारतील. तर आपल्याला फॉरेन पॉलिसीचं उगम, फॉरेन पॉलिसीचे तत्व आणि त्या फॉरेन पॉलिसीच्या तत्वामध्ये आपल्याला पंचशील हे आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे. पंचशील म्हणलं की नेहरू माहिती असणं अनिवार्य आहे. पंचशील म्हणजे 1954 मधलं जे आपण यू कॅन से अग्रीमेंट साईन केलेलं आहे. कोणाबरोबर साईन केलेलं आहे? चायना. त्या काळामध्ये अशी संकल्पना होती हिंदी चिनी भाई भाई. आणि त्या काळामध्ये 1949 मध्ये जेव्हा चायनामध्ये क्रांती झाली, माओ झेडॉंगनी ही क्रांती केली. वन ऑफ द फर्स्ट कंट्रीज टू रेकग्नाइज, टू गिव्ह रेकग्निशन टू चायना, बरोबर आहे, चायनाला रेकग्निशन देणारं वन ऑफ द फर्स्ट लिहिलेलं आहे, राईट, दॅट इज इंडिया, ते भारत आहे. पण ते वन ऑफ द फर्स्ट वरती पण एमपीएससीने प्रश्न विचारलाय, भारत हा पहिला नाही, वन ऑफ द फर्स्ट ही ओळ एनसीआरटी मध्ये आहे. व्यवस्थित लोक वाचत नाही, त्यांना वाटतं ती पहिला देश रेकग्निशन देणारा भारत आहे, तसं नाही मित्रांनो, राईट. बट तो मुद्दा साईडला. आता प्राईम मिनिस्टर्स विचारलेला आहे, म्हणजे आपण आपल्याला माहितीच आहे कोण असणार आहे, पंडित नेहरू असणार आहेत. आपल्याला पंचशील म्हणजे पंडित नेहरू हे माहितीच आहे. आपलं एक तर एलिमिनेट झाला इकडं, बरोबर आहे, आपलं एक एलिमिनेट झाला इकडं. आर यू अंडरस्टँडिंग दिस, राईट. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की हु वेर द प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया अँड चायना वेल वाईल एक्सेप्टिंग द पंचशील, बरोबर आहे. आता परत मी बघा तुम्हाला सांगतोय कसं, तुम्ही जर मेन्सचा चांगला अभ्यास केला, राईट, आणि अशा व्यक्तीकडनं केला की ज्याला 15-1 वर्ष एक्सपिरियन्स आहे, ज्यांचे विद्यार्थी मेन्स पास झालेले आहेत, तर तुम्हाला काय दिसेल, डॉक्टर सन्यात सेन, बरोबर आहे, ह्यांनी हे जे आहेत असं म्हणू शकतो आपण की हे माओ झेडॉंगचे गुरु आहेत, म्हणजे माओ झेडॉंगच्या पहिल्याच्या काळातले आहेत. माओ झेडॉंग हे गेल्यानंतर माओ झेडॉंगनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचं जी कमान आहे ह्यांच्याकडे भेटलेली आहे. म्हणजे हा माणूस हा असू शकत नाही, बरोबर आहे. बघा 2-3 वेज आहेत, 2-3 आपण वेनी हे सोडू शकतो, पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला आता
मेन्सचा अभ्यास, वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास कसा इथं कामाला येऊ शकतो. बरोबर आहे. मग आता तुमच्याकडं काय ऑप्शन राहिलेले आहेत? बरोबर आहे. आपण जर बघितलं तर तुमच्याकडे ऑप्शन काय राहिलेले आहेत? तर जाओ एनलाय आणि माओ जेतुंग. बरोबर आहे. तर आता आपण जर बघितलं मित्रांनो, तर इथं उत्तर राईट हेच येऊ शकतं. कारण की इथं प्राईम मिनिस्टर विचारलेलं आहे आणि माओ जेदॉंग हा कोण असतोय? त्यांचा प्रीमियर प्रेसिडेंट असतोय. बरोबर आहे. सर जाओ एन लाय हे जर उत्तर असणार आहे. तुम्ही जर ते पंचशीलचा फोटो जो इमेज जरी एनसीईआरटी मध्ये दाखवलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जाओ एन लाय यू कॅन से एकदम क्लिअरली आपल्याला दिसू शकतो. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. तर हु वेर द प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया वाईल हु वेर द प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया अँड चायना. बरोबर आहे. म्हणजे इंडिया आणि चायना वाईल एक्सेप्टिंग द पंचशील प्रिन्सिपल्स. बरोबर आहे. तर यांनी काय विचारलेलं आहे? ई एन बी असणार आहे का? सी एन ई असणार आहे का? आणि सी एन ई डी असणार आहे का? किंवा ओनली ए असणार आहे? तर माझ्याप्रमाणे हे जे उत्तर आलं पाहिजे. राईट. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. बट मला असं वाटतंय की हे जे उत्तर आहे ते 100% जे असलं पाहिजे ए असलं पाहिजे. बाकी लोकांनी वेगळे वेगळे उत्तर पण ह्याला दिलेले आहेत. बट अकॉर्डिंग टू मी राईट द आन्सर फॉर दिस शुड बी यू कॅन से ए हे जे काय आहे असलं पाहिजे. हा जो आहे तो कम्प्लिटली फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्ही जास्ती लॉजिक लावू शकत नाही. तरी पण मी तुम्हाला दाखवतो की कसं तुम्ही लॉजिक ह्याच्यामध्ये लावू शकता जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. बरोबर. आता आपण जर बघितलं काय विचारलेलं इथं, हु वॉज द पद बघा, लेफ्टनंट जनरल. काय विचारलंय? हु वॉज द लेफ्टनंट जनरल हु प्लेड अ गायडिंग रोल. म्हणजे त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. कशामध्ये? मर्जर म्हणजे विलिनीकरणात महत्वाचं जी भूमिका कोणी बजावलेली दिसते. आणि काय लिहिलेलं आहे ह्यांनी? हैदराबाद स्टेट. आता ह्यांनी जर प्रश्न असा विचारला असता, हे दिलंच नसतं लेफ्टनंट जनरल राईट, तर आपल्याला पंचायत थोडी जास्ती झाली असती. आता त्यांनी दिलंय लेफ्टनंट जनरल. आपल्याला माहिती आहे करिअप्पा फील्ड मार्शल होते. करिअप्पा यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. बरोबर आहे. जम्मू काश्मीरचा जो मुद्दा होता, आपण जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला भेटलं 1947 मध्ये, तर हे जे करिअप्पा आहेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे तिकडे जाऊन. आणि आपल्याला माहिती आहे की काय आहे, करिअप्पा हे फील्ड मार्शल आहेत म्हणून हे लेफ्टनंट जनरल नसणार आहे. असं मी ह्यांना एलिमिनेट करून टाकलं. दुसरं मी कसं एलिमिनेट केलं की कुठलं जे आहेत. बरोबर आहे. तर ब्रिटिश असणं शक्यता खूप कमी वाटते. आता दोनच ऑप्शन उरत आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्याला 1/4 निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम अटेम्प्ट करायचेच आहेत. बरोबर आहे. 1/4 अटेम्प्ट 1/4 निगेटिव्ह असलं की मॅक्सिमम अटेम्प्ट करायला लागतील. बरोबर आहे. तर ह्याच्यामधनं तुम्ही कुठलंही चूज करू शकता. ह्याच्या पलीकडं मला माझ्या लेवलला मला जेवढं नॉलेज आहे मला ह्याला एलिमिनेशन करता येणार नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मार्क करू शकता. हे जो उत्तर जसं काय दिलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे की हे जो उत्तर 2 आहे. तर म्हणजे राजेंद्र सिंग हे त्यांचं उत्तर आहे. पण हा कसा आहे? फॅक्च्युअल आहे. जो एमपीएससी विचारतं. आता एमपीएससीचं काय लॉजिक आहे एवढं फॅक्च्युअल विचारण्यामध्ये ते मला माहित नाही. राईट. बट एक्झामची डिमांड आहे. जर एक्झाम ते विचारतीये तर आपल्याला थोडंफार हे अभ्यास करायला लागेल. परत हे हा प्रश्नमधनं पण काय दिसतंय लक्षात घ्या. बघा, मी पूर्व परीक्षा ही समजा दिली राज्यसेवाची, त्यामधनं मला काय बोध घ्यायचा? जर मी ही एक्झाम पास करत असेल, बरोबर आहे, तर मी काय करणार? ह्या सगळ्या जे प्रश्न आहेत, आता मला या प्रश्नावरनं काय कळतंय की जीएस वन मध्ये आपल्याला माहिती आहे पोस्ट इंडिपेंडन्स हा आपला आता घटक आहे. आणि पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे स्टेट रिऑर्गनायझेशन हा शब्द दिलेला आहे सिलेबसमध्ये. काय दिलेला आहे? स्टेट रिऑर्गनायझेशन हा शब्द त्यांनी मेन्शन केलेला आहे. रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स. बरोबर आहे. तुम्ही जर व्यवस्थित जीएस1 चा सिलेबस वाचला तर मग मी काय करणार? मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना हा स्टेट रिऑर्गनायझेशन आणि त्यामध्ये पण मुख्यतः हैदराबादचा जो हा इश्यू आहे तो मी व्यवस्थित अभ्यास करणार. कारण की त्या हैदराबादचा इश्यू आपला कुठं ना कुठं महाराष्ट्राशी पण रिलेटेड आहे. तर त्याच्यावरती मी प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो आता मुख्य परीक्षामध्ये. हे लक्षात ठेवा. आणि मी तो प्रॉपरली प्रिपेअर करणार. मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची त्यासाठी आपण 14 तारखेला वेगळं एक सत्र ठेवलेलं आहे. मी डिटेलमध्ये बोलीन
बरोबर आहे. पण आता मी तुम्हाला हिंट देतोय की ह्याच्यावरती प्रश्न हा मुख्य परीक्षेमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. ह्याच्यावरती नोट्स बनवणं, ह्याच्यावरती प्रॉपर आन्सर रायटिंग करून प्रिपरेशन करणं महत्वाचं आहे. आणि त्या आन्सर रायटिंग त्या नोट्समध्ये मी आता नक्की ह्यांचं नाव तिथं काय करीन, इन्क्लूड करीन. कारण की मेन्समध्ये जेवढं स्पेसिफिक लिहिता आलं मला समजा एखादं, तर तेवढे मला मार्क जास्ती पडण्याची शक्यता असते मित्रांनो. बरोबर आहे. हा तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. हा जरी फॅक्ट बेस्ड असेल तरी मी तुम्हाला सांगतो परत परत की एमपीएससी मध्ये जर आपण एनसीआरटी व्यवस्थित वाचलेल्या असतील, एस्पेशली हिस्ट्रीचे, राईट, तर आपल्याला सहजपणे, राईट, ह्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर देता येतं. कुठली एनसीआरटी वाचायची, तुम्ही नवीन एनसीआरटी वाचली तरी ह्याचं उत्तर देता येईल. नवीन एनसीआरटी म्हणजे जे आपले आर पास्टच आहे किंवा जी 11वी 12वीची तर वाचण्याची गरज नाही, 12वीची नवीन मधली जी थीम्स आहेत ती वाचली, किंवा जे जुनी एनसीआरटी आहेत म्हणजे कोणाचे आहेत तर आपल्याला माहिती आहे की जे आपले आर एस शर्मा असतील किंवा सतीश चंद्र असेल किंवा बिपान चंद्र असतील, हे एनसीआरटी जरी तुम्ही वाचले तर सतीश चंद्राची जी मिडिवल एनसीआरटी आहे त्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे. दिवान ए आमिर ए कोही म्हणजे हे कुठलं डिपार्टमेंट आहे, हे यू कॅन से आपण म्हणू शकतो की ऍग्रिकल्चरचं डिपार्टमेंट आहे. बरोबर आहे. शेतीविषयी कोणी रिफॉर्म्स केलेले आहेत तर आपल्याला माहिती आहे शेतीविषयी रिफॉर्म करणारा माणूस जो इच्छुक होता त्यांनी खूप चांगले ट्राय केले, बट ते सगळे रिफॉर्म फेल झाले. एवढे फेल झाले की लाखोंच्या संख्यामध्ये, एवढा मोठा दुष्काळ झालेला होता त्या काळामध्ये, राईट, की लाखोंच्या संख्येमध्ये लोक मेली. म्हणून जो त्या काळातला सुलतान होता त्याला दिल्ली सोडून बाहेर राहायला जावं लागलं. आणि तो कोण होता, आपण सगळे त्याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे, मोहम्मद बिन तुगलक. अजून एक मित्रांनो, माझं शिकवण्याची पद्धत ही कशी असते, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. माझी शिकवण्याची पद्धत कशी असते, स्टोरी सांगणं असते. कसं असतं मित्रांनो, माझं हे ठाम, माझ्या डोक्यातलं म्हणजे माझं हे ठाम म्हणणं आहे किंवा माझं हे ठाम असं एक ओपिनियन आहे की रामायण महाभारत हे हजारो वर्षांपासून आपल्याला माहिती आहेत. बरोबर आहे का नाही? आणि हजारो वर्षांपासून सगळ्यांनी ती स्टोरी परत परत ऐकलेली आहे. बरोबर आहे. का स्टोरी लिहिल्या गेल्या, का ती स्टोरी महत्वाची, आपल्याला खूप सारा बोध मिळतो त्या रामायण महाभारत मधनं जे घडलेलं आहे त्यामधनं. बरोबर आहे. पण आपल्याला का आठवतं ते अजून, कारण की ते स्टोरीच्या यू कॅन सी रूपात आपण अभ्यास केलेला आहे त्याचा, त्या स्टोरीच्या रूपात आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, हिस्ट्री असेल किंवा कुठलाही विषय असेल, पोस्ट इंडिपेंडन्स असेल किंवा पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, तर कन्सेप्ट, स्टोरी, लॉजिक या थ्रू तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आता. तर तुम्हाला राज्यसेवामध्ये काहीतरी चान्स, स्कोप भेटणार. किती रट्टा मारणार, आणि रट्ट्याचं कसं असतं मित्रांनो, तुम्ही रट्टा मारला एक्झाम प्रेशरमध्ये, तो रट्टा आठवत नाही, किंवा प्रेशरमध्ये आपण यू कॅन से थोडं ते विसरू शकतो, पण लॉजिक हा विसरू शकत नाही, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून यू कॅन से ही जी स्टोरी आहे मोहम्मद बिन तुगलकची, ती मी नक्की सांगतो जेव्हा मी इतिहास शिकवतो. आणि हेच उत्तर जे आहे ते आपण यू कॅन से करू शकतो. आलं तुम्हाला लक्षात? पुढे जर आपण गेलो, राईट, पुढे जर आपण गेलो, ह्याच्यामध्ये पण थोडंफार आपण लॉजिक वापरू शकतो. बघा काय विचारलेलं आहे, बघा 2011चं सेन्सस विचारलेलं आहे. आता सेन्ससची परत प्रक्रिया चालू झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे दर शनिवारी मी करंट अफेअरचं सेशन घेतो. मागच्याच करंट अफेअरच्या सेशनमध्ये आम्ही सेन्सस जे पुढचे येणार आहे त्याच्यावरती खूप डिटेलमध्ये चर्चा केली. ते सेन्सस, त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे डिलिमिटेशन कमिशन असेल, किंवा त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे पार्लमेंटच्या सीट्सवरती, त्याचा इम्पॅक्ट जो होणार आहे महिला आरक्षणावरती, तर हे सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या. आणि ते कशा त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात मेन्समध्ये, कसं आन्सर रायटिंग करायचं, हे पण आम्ही कव्हर केलेलं आहे. बट आता हा जो सेन्सस आहे 2011चा, मला सगळं पाठ आहे का 2011चा सेन्सस? बिलकुल नाही. मी युपीएससी करतो म्हणून मला एवढी आकडेवारी पाठ यू कॅन से नसेल. जर मी फक्त एमपीएससी करत असेल आणि ते पण जुन्या पॅटर्न प्रमाणे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रमाणे, तर मला जास्ती पाठांतर असेल. आता मला पाठांतर कमी आहे पण माझं लॉजिक जास्ती आहे, कन्सेप्ट जास्ती आहे, तर मी कसं सॉल्व्ह करायला ट्राय करणार? बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की दिल्ली आणि चंदीगड इथं शक्य नाही, कारण काय विचारलं यांनी, ट्रायबल पॉप्युलेशन विचारलं. आणि हे दोन्ही कडं काय दिसतं, जास्तीत जास्त शहरीकरण दिसतंय. जास्तीत जास्त काय दिसतंय आपल्याला, शहरीकरण दिसतंय. आणि शेड्यूल ट्राईबचं तिथं राहणं यू कॅन से अवघड आहे, कारण की जेवढं जास्ती शहरीकरण असतं तेवढं काय असतं, बाहेरचे लोक, लॉजिक आहे ना, बाहेरचे लोक येतात. आता पुण्यामध्ये आपण बघितलं तर बाहेरचे लोक जास्ती यू कॅन से येऊन राहतात इथं पुण्यामध्ये. बरोबर आहे. आणि बाहेरचे म्हणण्यापेक्षा आता ते पुण्यातलेच झाले, पण मुद्दा काय आहे, ते बाहेरचे आले. आणि ट्रायबल पॉप्युलेशन मध्ये कसं असतं, स्थानिक लोक म्हणजे आदिवासी म्हणतो आपण त्यांना, आधीपासून राहणारे तिकडे आहेत म्हणून त्यांना काय शब्द वापरलेला आहे, आदिवासी. आलं तुम्हाला लक्षात? तर आदिवासी जे पॉप्युलेशन आहे ते कुठं असू शकतं मित्रांनो, दादरा नगर हवेलीला जास्ती असेल का लक्षद्वीपला जास्ती असेल? बरोबर आहे. आता मला माहिती आहे दादरा नगर हवेली हे पण जे महाराष्ट्र गुजरात ह्याच्या जवळ आहे, तर इथं पण
आपल्याला माहिती आहे की ठाणे या सगळ्या एरियामध्ये भरपूर काय आहे तर ट्रायबल पॉप्युलेशन आहे, माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. तर तिथं पण असू शकतंय किंवा कुठं असू शकते लक्षद्वीप. लक्षद्वीप बेट आहे आणि बेटांवरती सहसा जास्ती ट्रायबल पॉप्युलेशन असतं, कारण की बेट हे कसे असतात, आयसोलेटेड मध्ये असतात. आता दुसरा मुद्दा की हे जास्ती ह्याचं शहरीकरण होण्याची शक्यता आहे ऍज कम्पेअर्ड टू लक्षद्वीप. तर मला माहित नाही उत्तर काय असेल, बरोबर आहे, पण मी जर ती परीक्षा देत असेल तर आय वुड गो मोर विथ लक्षद्वीप. वाय? वन, इट इज अ आयलंड कंट्री. आयलंडमध्ये आयसोलेशन जास्ती पॉसिबल आहे. आपण बघतो अंदमान निकोबारमध्ये पण अजून ते त्यांचे जे ओरिजिनल ट्राईब्स आहेत ते आहेत, बरोबर आहे का नाही. आणि दुसरं, इथं जास्ती शहरीकरण होण्याची शक्यता आपल्याला दिसते, बरोबर आहे. म्हणून यू कॅन से आय वुड गो फॉर लक्षद्वीप, राईट. तर आता जर ते करेक्ट आलं तर आलं करेक्ट. मला काय त्याचं नॉलेज नव्हतं, राईट, की एक्झॅक्ट किती टक्केवारी आहे, राईट. आपण बघा सेन्सस जे आहे तर लक्षद्वीप हॅज द हायएस्ट पर्सेंटेज. आता हायएस्ट पर्सेंटेज आहे तर मला माहिती असणं गरजेचं असलं पाहिजे, राईट, ऑफ शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशन अमॉंग द युनियन टेरिटरीज. पण आता मला माहिती नव्हतं, तरी पण मी उत्तरकडे येऊ शकतो. बघा लक्षद्वीपमध्ये किती, ऑलमोस्ट 95% आहे, बरोबर आहे. बघा दिल्ली आणि चंदीगडमध्ये काहीच नाही, आणि दादरा नगर हवेलीमध्ये पण आहे, पण कसं आहे तिथं कमी आपल्याला दिसतं आहे, बरोबर. आता पुढचा प्रश्न हा, जेव्हा मी डिस्कशन घेतलं विद्यार्थ्यांचं आणि पुढच्या प्रश्नामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की बाबा माझा हा प्रश्न चुकला, बरोबर आहे, तर थोडं वाईट वाटलं. का वाईट वाटलं? कारण की हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. जर तुम्ही शांत चित्ताने हा प्रश्न वाचला, बघा शब्द खूप महत्वाचा आहे. वेन यू आर सॉल्व्हिंग द पेपर यू शुड बी कॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे काय? तुमचा होश असला पाहिजे. यू शुड बी अवेअर. तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करताय, तुम्ही वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे, घाई गडबड नाही केली पाहिजे, बरोबर आहे का नाही. हे का म्हणतोय मित्रांनो? कारण की दिस आर द ब्युरोक्रॅटिक क्वालिटीज. हे क्वालिटी असतात ब्युरोक्रेसी मधले. आलं तुम्हाला लक्षात की शांत चित्ताने कुठलाही मुद्दा समजणं, ऐकून घेणं, रिॲक्ट न करणं, समजणं पूर्ण, चारी बाजूने विचार करणं आणि उत्तर देणं. आता रिॲक्ट मी कुठनं करणार? अरे सर मी रट्टा मारलाय, आता मला आठवत नाही. किंवा मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, मला नाही माहिती आहे. देवदार कन्याकुमारी ऐकलेलं आहे बाबा, बरोबर आहे का नाही. हे काय की बी तू नाही पाठ केलं कधी मित्रांनो. आणि चुहार मोठा हे पण कधी पाठ केलं नाही मित्रांनो, बरोबर आहे. काय विचारलंय त्यांनी? हा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, कुठलं विधान चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. आणि मला कीवर्ड कुठला दिसतोय इथं? मेनलँड दिसतोय. मेनलँड म्हणजे काय? हे जर आपलं भारत आहे तर हा मेनलँड, आयलँड वगैरे नाही, बरोबर आहे का नाही. तर आयलँड असेल तर मला माहिती आहे इंदिरा पॉइंट जे आहे ते, राईट, निकोबार मधलं ते तर मला माहिती आहे. मग इथं साऊथ मधलं म्हणून मेनलँड, मेनलँड मध्ये आपल्याला माहिती आहे मग कन्याकुमारी आहे. हे तर बरोबर वाटतंय मित्रांनो, बरोबर आहे. आता आपण बघितलं की जे आर्टिकल 370 आहे त्या आर्टिकल 370चं ॲब्रोगेशन नंतर काय झालेलं आहे, वरचा जो पूर्ण भाग आहे तो लद्दाख करून टाकलेला आहे, बरोबर. जम्मू काश्मीरचा वरचा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण काय करून टाकलेला आहे? लद्दाख करून टाकलेला आहे. आपल्याला माहितीच आहे, कारण की आता लद्दाखचा इश्यू न्यूजमध्ये पण आहे. मॅप आपल्याला माहिती आहे, म्हणजे नॉर्दर्न मोस्ट कुठं असलं पाहिजे, राईट, नॉर्दर्न मोस्ट म्हणजे जर आपण सगळ्यात उत्तरेकडचं टोक बघितलं तर कुठलं असलं पाहिजे? लद्दाख. चला ठीक आहे, हे आहे का नाही माहित नाही, पण लद्दाख तर दिसतंय मला, बरोबर आहे. आता आपण जर बघितलं, राईट, भारताच्या सर्वात पूर्वीकडील टोक आसाम. अरे मित्रा, मला थोडा तरी मॅप माहिती असला पाहिजे ना इंडियाचा, राईट. मी जर नॉर्थ ईस्टचा अभ्यास व्यवस्थित व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, ईशान्य भारताचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, तर मला काय दिसतंय, राईट, एवढं तरी काढता आलं पाहिजे. इथं आसाम आहे आणि इर्द गिर्द सगळे स्टेट्स आहेत. इथं कुठलं असणार आहे? अरुणाचल असणार आहे. अरुणाचलच्या खाली आलो की कुठलं असणार आहे? नागालँड असणार आहे. नागालँडच्या खाली आलो कुठलं असणार आहे? मणिपूर असणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? आसामच्या इथं कुठलं आहे? मेघालय, कारण की तो मेघ शेप मध्ये आहे म्हणून कुठला आहे? मेघालय. मग खाली गेलं की कुठलं असणार आहे? त्रिपुरा. इथं कुठलं असणार आहे? तर बाबा मिझोराम, बरोबर आहे का नाही. मला एवढं तरी कळलं पाहिजे, म्हणजे आसामच्या इर्द गिर्द काय दिसतंय मला? सगळं वेगवेगळे राज्य दिसतात. म्हणजे मी जर सगळ्यात पूर्वीकडे गेलो तर आसाम असणार का? नसणार. कुठलं असलं पाहिजे? ह्या तीन मधनं कुठलं तरी असलं पाहिजे, जरी माझा अभ्यास नाही तरी. मला काय दिसतंय? इथं आसाम दिसतंय, म्हणजे हे तर मला खोटंच वाटतं मित्रांनो. आणि मला माहितीच आहे इथं कुठलं आहे? गुजरात. इथं कुठलं आहे? गुजरात. सांगा बरं. हे लर्न करण्याची गरज होती का? देवदार, राईट, कन्याकुमारी, ठीक, कन्याकुमारी सगळ्यांनाच माहिती असतं, राईट. हे हे करण्याची गरज होती का? सांगा बरं, कमेंट करा बरं. आलं तुम्हाला लॉजिक? कळते का तुम्हाला? एव्हरीवन लॉजिक कळते का कसं सोडवायचं? शांत चित्त जर असेल तर सुटतंय बघा, सुटतंय, राईट. एव्हरीबडी जस्ट यू कॅन से राईट. तुम्हाला हे पटतंय का? जर पटत असेल, राईट, पटत असेल तर जरा ह्याच्यामध्ये लिहा बरं, तुमच्या चॅटबॉक्समध्ये लिहा बरं, बरोबर आहे. रॅन्डमली घेतलेले आहेत प्रश्न, रॅन्डमली घेतलेले आहेत. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले, तीन प्रकारचे प्रश्न घेतले, फॅक्ट, फॅक्ट प्लस लॉजिक, कन्सेप्ट, हे तिन्ही प्रकारचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. आलं तुम्हाला लक्षात? आता मी तुम्हाला त्यासाठी बघा, त्यासाठी मी तुम्हाला मॅप पण दाखवतो. हे बघा, हे बघा, हा हा आसाम आहे. इथं तुम्हाला लक्षात, हा कुठला आहे? हा आसाम आहे आपला, हा आसाम आहे, बरोबर आहे. हा पूर्ण आपण काय म्हणू शकतो? हा आसाम आहे. आणि हा अरुणाचल आहे, बरोबर आहे. अरुणाचलचं आपल्याला इथं दिसतंय, ही टोक इथं झालेलं आहे.
हा नागालँड आहे, हा मणिपूर आहे, बरोबर आहे, हा मिझोराम आपल्याला दिसतोय, हा त्रिपुरा दिसतोय आणि हा मेघालय दिसतोय. म्हणजे असा असू शकत नाही ना मित्रांनो. एवढं एवढं मॅप आपल्याला कळत नाही का? एवढा मॅप येत नसेल तर कसं काय आपण अधिकारी बनणार? एवढा मॅप बेसिक आहे ना, हा मॅप आला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, इथं गुजरात असणारच आहे, कुठलं कुठलं स्थान आहे मला माहित नाही. जसं मी तुम्हाला सांगितलंय बघा, हे पूर्ण काय करून घेतलेलं आहे 370 नंतर, लद्दाख म्हणजे सगळ्यात नॉर्थ मोस्ट हा असणारच आहे. बरोबर आहे, आणि इथं आपल्याला माहिती आहे की सदर्न मोस्ट काय आहे, तर आपल्याला कन्याकुमारी ते प्रख्यात आहे. आणि सदर्न मोस्ट पॉईंट जर बघितला तर इंदिरा पॉईंट, बरोबर आहे का ना, इंदिरा पॉईंट. पण हा यू कॅन से हे बेट आहे. आणि तिथं काय प्रश्न विचारलाय, प्रश्न स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, मेनलँड विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, मेनलँड विचारलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून दोन ट्रॅप दिसत आहेत मला, बरोबर आहे का नाही, की जर कुठल्या विद्यार्थ्यांनी कन्याकुमारी लिहिलं तर त्यांनी हे वाचलं नाही व्यवस्थित. राईट, मुख्य भूमी म्हटलेलं आहे, मुख्य भूमी. वाचणं, वाचणं, बरोबर आहे का नाही, व्यवस्थित वाचाल तर वाचाल. सिंपल गोष्टी आहे. जो एकदम शांतपणे पेपर देऊ शकतो तो क्लिअर करू शकतो, लक्षात घ्या. राईट, आणि शांत होण्याचं यू कॅन से हे काय लॉजिक काय आहे, जस्ट यू कॅन से फोकस ऑन द प्रोसेस. राईट, आपल्याला काय रिझल्टशी घेणं देणं नाही. ही आपलं तप आहे, तपश्चर्या आहे, तपश्चर्या व्यवस्थित करू. रिझल्ट आलं आलं, नाही आलं फकीर, आपण फकीर आहोत. बरोबर. आता बघा, राईट, इथं यू कॅन से थोडं एमपीएससी ला मी म्हणेल की आपण थोडी जी आपली लँग्वेज आहे ती अजून चांगली केली तर अजून क्लॅरिटी येऊ शकते. आता ट्रॉपिकल सायक्लोन्स आर फॉर्म्ड इन 30 डिग्री लॅटिट्यूड रिजन नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर. ह्याच्यापेक्षा बेटर स्टेटमेंट काय असली पाहिजे होती. क्लिअर सांगा ना की 0 डिग्रीला होत नाही म्हणून 0 डिग्री लिहिणार नाही. 5 डिग्री ते 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथ मध्ये ट्रॉपिकल सायक्लोन बनतात असं स्टेटमेंट आलं तर अजून क्लॅरिटी येते. ह्या स्टेटमेंटमध्ये काय समजायचं की 30 डिग्रीज होतात का असं समजायचं का? बरोबर आहे, ठीक आहे. तरी मग मी ऑप्शन मधनं काय करणार, ट्राय करणार की बाबा तुम्हाला काय म्हणायचं ते क्लिअर करण्यासाठी. तर म्हणून थोडं स्टेटमेंट फॉर्मेशन अजून चांगलं असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे, ह्याला आपण म्हटलं की क्वेश्चन मार्क देऊन टाकला आपल्याला. आणि ह्यांनी काय विचारलेलं आहे, लगेच नेहमी एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना हे असं करणं गरजेचं आहे. नॉट करेक्ट हा पण बघितला तर कसा आहे, कन्सेप्ट बेस्ड. इनफॅक्ट कसं झालं बघा, आपण ती रील घेतली, बरोबर आहे का ना, की आता राज्यसेवा ही बदललेली आहे. कुठला चक्रीवाद कुठल्या वर्षी आणि कुठं आला हे अभ्यास न करता आता आपण काय केलं पाहिजे की चक्रीवाद कसे बनतात हे आपल्या रीलमध्ये होतं. आणि ही रील आपण एक्झामच्या पहिले सोडलेली आहे. तुम्ही आपले इंस्टाग्राम युट्यूबला जाऊन बघू शकता. आणि 2 चक्रीवादवरती प्रश्न पडलेले आहेत. बरोबर आहे. तर म्हणजे आपण कुठे ना कुठे प्रिडिक्ट केलेलं आहे की राज्यसेवा आता थोडी कन्सेप्च्युअल कडे जाणार आहे. थोडी आपलं जर चांगला अभ्यास असेल, राईट, युपीएससी ला जसा लागतो अभ्यास तसा असेल तर आपल्याला स्कोप जास्ती भेटू शकतो मित्रांनो. बरोबर आहे. आता ट्रॉपिकल सायक्लोन्स आर फॉर्म्ड इन 30 डिग्री लॅटिट्यूड रिजन नॉर्थ आणि साऊथ ऑफ इक्वेटर. बरोबर आहे. ठीक आहे. द डायमीटर किती असतो, 300 ते 1500च्या आसपास डायमीटर. बरोबर आहे, म्हणजे एवढं हे मोठं सायक्लोन असतंय. 2000 पर्यंत पण जात आहे. बरोबर आहे. पण ह्यांनी काय लिहिलं, रेंज. आता मी नेहमी म्हणतो की जेवढा वेग स्टेटमेंट असेल, म्हणजे जेवढं स्पष्ट स्टेटमेंट विधान नाही तेवढं ते करेक्ट होण्याची शक्यता जास्ती. कारण की तुम्ही स्पष्टपणे काही बोलत नाही. बंद आहे की काय यावर्षी सरासरी जास्ती पाऊस पडला असं वाटतंय, बरोबर आहे का नाही. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमचं स्टेटमेंट जे आहे, तुमचं जे विधान जे आहे, बरोबर आहे, ते स्पेसिफिक काही बोलत नाही. असं वाटतंय जास्त पाऊस पडला, किती पडला, सरासरी यू कॅन से ऍव्हरेज किती असतो, हे सगळं काय तुम्ही बोलत नाही. म्हणजे इथं पण बघा स्टेटमेंट बघा, द डायमीटर ऑफ द ट्रॉपिकल सायक्लोन कॅन रेंज, कॅन 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 म्हणले, कॅन रेंज फ्रॉम 300 टू, कॅन कॅन म्हटले म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी पण असू शकतं, ह्याच्यापेक्षा जास्ती पण असू शकतं. म्हणजे किती वेग स्टेटमेंट आहे हे. मग आता जरी मला माहित नसेल, कन्सेप्च्युअली थोडं माहिती असणं गरजेचं आहे. जरी माहित नसेल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी ह्याला तरी करेक्ट बघू शकतो. बरोबर आहे. ट्रॉपिकल सायक्लॉन्स कॅन हॅव अ विंड स्पीड, ओके चला एवढी विंड स्पीड असू शकते. बरोबर. परत इथं काय म्हणलेलं, कॅन. बरोबर. ट्रॉपिकल सायक्लॉन्स फ्लो क्लॉकवाईज. आता हे मला कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. कशी कन्सेप्ट माहिती असली पाहिजे, सिम्पल आहे. मला जॉग्राफीमध्ये शिकवलेलं आहे. बरोबर आहे. हे समजा इक्वेटर आहे, बरोबर आहे, ही 30 डिग्री आपण समजा नॉर्थ घेतलं आणि ही 30 डिग्री कशी घेतली आपण, साऊथ घेतलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे हा लो प्रेशर बेल्ट बनतो, हाय प्रेशर बेल्ट बनतो, हा पण हाय प्रेशर बेल्ट बनतो. विंड वारा कसं चालतं नेहमी, हाय प्रेशर टू लो प्रेशर, हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे असे चालणार आहे. पण आपल्याला कोरिओलिस फोर्स माहिती आहे. कोरिओलिस फोर्सचा आपल्याला जो रूल आहे तो पण माहिती आहे की नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये असेल
तो कोरिओलिस फोर्स कुठल्या साईडला जातो? कमेंट बॉक्स मध्ये लिहा बरं. कुठल्या साईडला जातो नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये? जर वारा कोरिओलिस फोर्समुळे कुठल्या साईडला वळतो? येस, कोणी लिहू शकतंय का? कोणी सांगू शकतंय का? येस, बरोबर आहे. व्हेरी गुड. राईट. तर ईशा राईट कडे जातो, बरोबर आहे. म्हणजे आता हा इकडनं येतोय, म्हणजे ह्याचा राईट कुठं असणार आहे? या साईडला. कुठं असणार आहे ह्याचा राईट? या साईडला असणार आहे. बरोबर आहे. आणि ह्याचा राईट आपल्याला कळतंय कुठं असणार आहे? या साईडला. म्हणजे वारे असे वाहतात. म्हणजे वारे असे वाहतात. आता वाऱ्यांचं जे नाव आहे ते आपण कसं देतो? फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे कुठनं आलेला आहे वारा हा? राईट. सो दिस इज गोइंग टू बी कॉल्ड एज नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड म्हणतो आपण ह्याला, बरोबर आहे का? कारण की हा कुठनं आला? नॉर्थ. कधी पण डायरेक्शन असेल लगेच असं करून टाकायचं जॉग्राफीमध्ये. लोड घ्यायचंच नाही आपल्याला, आपल्याला डायरेक्शन मध्ये लोड घ्यायचंच नाही. नॉर्थ ईस्ट मधनं आलेले आहेत. आता विचार करा, ह्यांनी काय म्हणलंय की ट्रॉपिकल सायक्लॉन नॉर्थ मध्ये कुठल्या डायरेक्शन मध्ये जातो? कॉमन सेन्स आहे मित्रांनो. आता काय होतं सायक्लॉन मध्ये? हा पॉईंट काय होतो? हा पॉईंट लो प्रेशरचा पॉईंट बनतो, बरोबर आहे. आणि सगळीकडनं वारे इकडं अट्रॅक्ट होणार आहेत, बरोबर आहे का नाही? सगळीकडनं काय आहे? वाऱ्या इकडं अट्रॅक्ट होणार आहे मित्रांनो, बरोबर. आणि हे नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. आता तुम्हीच मला सांगा, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये असल्यामुळं, बरोबर आहे का नाही, हा जो आपला पूर्ण हे आहे वारा, तो कुठल्या साईडला जाणार तेजा? कुठल्या साईडला जाणार तेजा? आपण जर बघितलं तर हा राईट साईडला जाणार. हा तेजा यू कॅन से राईट साईडला जाणार. हा तेजा राईट साईडला जाणार. हा तेजा राईट साईडला जाणार. आणि म्हणून मग हा, हे बघा, हे असं चाललेलं आहे. आर यू अंडरस्टँडिंग कसं चाललेलं आहे? हे अशा प्रकारे चाललेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सायक्लॉन हे या डायरेक्शन मध्ये चाललेलं आहे. आणि क्लॉक आपण जरी बघितलं तरीही या साईडला चालते क्लॉक. म्हणून हे काय असलं पाहिजे? अँटी क्लॉक वाईज. आता बघू आपण, पटतंय का तुम्हाला हे? पटतंय का? येस, पटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. म्हणजे मला पाठांतर करण्याची गरज नाहीये. इथं काय म्हणले त्यांनी? ट्रॉपिकल सायक्लॉन नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये कुठं चाललेलं आहे? क्लॉकवाईज चाललेलं नाही, अँटी क्लॉकवाईज. आता मी काढून बघितलं, बरोबर आहे. आता एक रॉंग आहे, मला 100% माहिती आहे की डी रॉंग आहे, बरोबर आहे. तर डी रॉंग आहे तर तसा एकच ऑप्शन दिसतोय मला, नॉट करेक्ट विचारलेलं आहे. थर्ड असलं पाहिजे. कळतंय का? कळतंय का? समजतंय का? म्हणजे बघा लॉजिक, म्हणजे बघा कन्सेप्ट किती महत्वाचं आहे. म्हणून मी सांगतोय की नवीन ओरिएंटेशन प्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला आणि शांत चित्ताने तुम्ही जर परीक्षा दिली तर 100% ही परीक्षा तुम्ही पास करू शकता. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो दॅट इज व्हॉट यू कॅन से, आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. राईट. आता बघा, हा एवढा सोपा प्रश्न आहे. स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे परत आपण कुठं ना कुठं काय म्हणतोय? सायक्लॉन, स्टॉर्म एकच प्रकारच्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एक पॉईंट का होतं? इथं लो प्रेशर होतं आणि सगळे हाय प्रेशर कडनं काय होतो? वारा अट्रॅक्ट होतो तिकडं. वारा काय होतो? अट्रॅक्ट होतो तिकडं, बरोबर आहे का नाही? एक लो प्रेशरचा पॉईंट बनतो, बरोबर आहे. लो प्रेशरचा पॉईंट म्हणजे तिथं काय असलं पाहिजे? हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर असलं की काय बनतंय? लो प्रेशर बनतंय, बरोबर आहे. माझा तुम्ही विचार करा, डिक्रीज इन टेम्परेचर. डिक्रीज इन टेम्परेचर असणार का? नाही, हाय टेम्परेचर असलं पाहिजे. इन्क्रीज इन टेम्परेचर, हो, हे असू शकतंय, बरोबर आहे. आणि काय असलं पाहिजे? म्हणून काय होतं? डिक्रीज इन प्रेशर. आता इससे ज्यादा अब मैं तेरा हो नहीं सकता, मिट्टी में मिला दे मुझे, मैं जुदा हो नहीं सकता. एवढं सोपं प्रश्न, बरोबर आहे का नाही? स्ट्रेट फॉरवर्ड एकदम. राईट. डायरेक्टली तुम्हाला काय दिसतंय? फुलटॉस आहे, हा सोडवता आला पाहिजे, बरोबर आहे. ह्याच्यामुळे काय बनतायत? अरेबियन सी, बरोबर आहे. तर अरबी समुद्रात आणि आपण जर बघितलं बंगाल उपसागरात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? बरोबर आहे. एकदम सिंपल, एकदम सिंपल प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला सोडवता आलाच पाहिजे हा, बरोबर. आता हा कसा एकदम फॅक्ट बेस्ड आहे. परत मी सांगितलं बघा, पहिली स्टेटमेंट जी ट्रॉपिकल सायक्लॉनची सांगितलेली होती की 5 डिग्री टू 30 डिग्री हे केलं पाहिलं होतं. इथं पण स्टेटमेंट थोडं एमपीएससीचं जे स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट फॉर्मेशन मध्ये गडबड आहे किंवा काहीतरी गडबड आहे का? इंग्लिश जर आपण बघितलं तर अकॉर्डिंग टू सेन्सस, सेन्ससची आकडेवारी विचारली म्हणजे कसं आहे? कम्प्लिटली फॅक्ट बेस्ड आहे. मला पाठ आहे का? नाहीये. पण जो एमपीएससी राज्यसेवा करणार आहे त्याला पाठ असलं पाहिजे. का पाठ असलं पाहिजे? टॉप लिटरसी 5 राज्य माहिती असले पाहिजे आणि खालचे 5 राज्य आपल्याला माहिती असले पाहिजे, बॉटमचे 5 राज्य माहिती असले पाहिजे. आता ते मला माहिती आहेत का? मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, मला त्या गोष्टी पाठ नाहीत. ऍटलीस्ट मला हे पाठ असेल की सगळ्यात कमी कुठे आहे बिहारमध्ये, सगळ्यात जास्ती कुठे आहे ते मला पाठ असेल, बरोबर आहे का नाही? पण 5 5 आणि ते पण क्रमाने, हे मला पाठ नाही, बरोबर आहे. आता पण माझी माझी पंचायत कुठं होणार? मी जेव्हा हा प्रश्न वाचतोय, द स्टेट ऑफ राजस्थान हॅज द लोएस्ट, अरे बाबा मी तर बिहार वाचलो होतो, बरोबर. म्हणून हा जो शब्द आहे तो खेळतोय माझ्या मनाशी, खेळतोय माझ्या. हा हॅज द लोएस्ट लिटरसी रेट. म्हणून जर अभ्यासमध्ये माझं काहीतरी चुकतंय, लॉजिकमध्ये काहीतरी चुकतंय, बिहार सगळ्यात लोएस्ट होता,
हे म्हणतात राजस्थान लोएस्ट आहे. आणि परत हे काय आकडेवारीने खेळतायत. बरोबर आहे. तर ऍक्च्युली मी यू कॅन से जास्ती ह्याला लॉजिक लावू शकत नाही, काय करू शकत नाही. राईट, बट द आन्सर शुड बी, आन्सर जो आहे तो कुठला आहे? 63. बघा, बिहार आहे. मग अरुणाचल प्रदेश आहे. आणि तिसऱ्या नंबरला राजस्थान आहे, दॅट इज 66.11. आता एवढं पाठांतर यू कॅन से माझं नाही. जर मी एमपीएससी पूर्व परीक्षा करत असलो आत्ता, तर मग मला पाठांतर तेवढं करावं लागलं असतं. टॉप 5, बॉटम 5. कारण की एमपीएससी हे सेन्ससवरती खेळतं, एमपीएससी हे पॉप्युलेशन पॉलिसीवरती खेळतं. हे रिपीटेड प्रश्न आहेत, आपण जर बघितले तर हे टॉपिक्स तर आपल्याला आले पाहिजे. म्हणजे सेन्ससवरती आता 2 प्रश्न झालेत, सेन्ससवरती त्यांनी विचारलेत. म्हणजे मी काय करणार, माझं जे GS1 आहे त्यामध्ये पॉप्युलेशन हा विषय आहे, त्यामध्ये मी सेन्ससचा अभ्यास प्रॉपरली करून घेणार. मुख्य परीक्षामध्ये माझं असं अपेक्षा आहे की सेन्ससवरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असू शकते. मला तुम्हाला लक्षात, राईट. आता बघा परत, वाईट माहित नाही आता हा प्रश्न का विचारलेला आहे, बरोबर आहे. पण एन्व्हायरमेंटमध्ये GS3 मध्ये मी काय करणार, राईट, धोकादायक जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम, म्हणजे हझार्डियस वेस्ट, ह्याच्यावरती मी अभ्यास करून ठेवणार. GS3 मध्ये ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पण परत मला म्हणायचंय की तुम्ही 2008चे कायदे विचारले, जे की कालबाह्य झालेले आहेत, जे की कालबाह्य झालेले आहेत. कारण की आपण जर बघितलं तर 2008च्या कायद्यांना ऑलरेडी रिप्लेस केले 2016च्या कायद्यांनी. बरोबर आहे. म्हणजे खूपच जुने हे कायदे विचारलेले आहेत. राईट, ह्याचं लॉजिक काय आहे, एमपीएससी ला काय टेस्ट करायचंय, फक्त फॅक्ट्स टेस्ट करायचे तर माहित नाही. बट ठीक आहे, जरी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लॉजिक इझिली लावू शकता तुम्ही. काय होतंय, हे धोकादायक कचरा आहे. धोकादायक कचरामुळे, राईट, कुठे, राईट, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 हा कन्फ्युजिंग होता. कॉमर्स, इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट, हो. पण बघा तुम्ही एक लक्षात घ्या, ऋतुजा, आपण म्हणू शकतो तसं की तुम्हाला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 मध्ये कन्फ्युजन आहे. पण ह्याच्यामध्ये सिंपल आपण जर लॉजिक लावलं की धोकादायक कचरा आहे, हझार्डियस वेस्ट आहे, तर हझार्डियस वेस्ट जो आहे, बरोबर आहे, त्याचा तो धोकादायक कशाला धोकादायक आहे, ह्याला प्रश्न विचारून आपण कशाला धोकादायक आहे, पर्यावरणाला धोकादायक आहे, एन्व्हायरमेंट, बरोबर आहे का नाही? धोका कशाला आहे त्याला? पर्यावरणला आहे. बरोबर आहे का नाही? राईट. सर धोका जर पर्यावरणला असेल तर मग हे उत्तर असणं जास्ती योग्य वाटतंय. बरोबर, राईट. सो बट आय वुड से, फक्त 2016 जर विचारले असते तर अजून हा प्रश्न जास्ती रिलेव्हंट झाला असता. बट व्हॉट एव्हर इट इज, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण की पर्यावरण हे महत्वाची गोष्ट आहे आणि पर्यावरणावरती आपला अभ्यास हा चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रश्न आणि हझार्डियस वेस्ट हे आपलं अभ्यास याच्यावरचा महत्वाचा आहे. तर तुमचा जर अभ्यास झाला नसेल मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनाने, ह्याच्यावरती अभ्यास करणं आता अनिवार्य राहील असं मला वाटतंय. राईट. तर रॅन्डमली आपण जो प्रश्न घेतलेला आहे त्यामधनं पुढचा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे, अॅक्रोनिम्स विचारलेले आहेत. राईट, काय विचारलेलं आहे? अॅक्रोनिम विचारलेलं आहे. राईट. तर जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणारा, राईट, घटकांबाबत पुढील कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे? बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे, IUCN आपल्याला माहिती आहे. राईट, हे तर खूप महत्वाचं आहे. EPA ही US मधली एजन्सी आहे. आणि हिप्पो, हिप्पो, आता हिप्पो जर आपण बघितलं तर काय आहे हे हिप्पो? बरोबर आहे. तर हिप्पो, H फॉर हॅबिटॅट लॉस, वेस्टर्न घाट्स, फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन म्हणून काय होतंय, हॅबिटेट लॉस, मॅग्रूव्ह लॉस. I फॉर इन्व्हेजिव्ह स्पीशीज, काय होतंय, इन्व्हेजिव्ह स्पीशीज. बरोबर आहे, हे तुम्हाला पाठ असले पाहिजे असे इन्व्हेजिव्ह स्पीशीज की हे फॉरेस्टमध्ये आलेले आहेत. राईट. प्रॉपिस ज्युलिया फोरा, हे सगळे UPSC ला पण विचारलेले आहेत. बरोबर आहे का नाही? राईट. किंवा मग नाईल पर्च, हे तिन्ही पाठ असले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आन्सर की मध्ये दिलेले आहेत इथे. P फॉर पोल्युशन, P फॉर पोल्युशन, बरोबर. आणि मग ह्युमन पॉप्युलेशन प्रेशर आणि ओव्हर एक्सप्लॉयटेशन. आपलं लक्षात ठेवायचंय, ह्याला हिप्पो का म्हटलं जातं? ह्याला पण कारण आहे मित्रांनो. हिप्पोपॉटमस जो आहे, हिप्पोपॉटमस, बरोबर, तो असा प्राणी आहे की ज्याला यू कॅन से बाकीच्या देशांमध्ये, आफ्रिकामधनं बाकीच्या देशांमध्ये जेव्हा इंट्रोड्यूस केलं गेलं, राईट, त्याला असं कोणी एका ॲनिमलकडनं धोका नसतो, म्हणून त्याचं पॉप्युलेशन एकदमच काय होऊन जातं, वाढून जातं. आणि
त्याला म्हणून ते शब्द वापरलं गेलं की बाबा इट इज अ थ्रेट टू द बायोडायव्हर्सिटी. तिकडचे मासे खाऊन टाकेल, तिकडचे बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्याला धोका होऊ शकतो हिप्पोपॉटमसनी. म्हणून काय केलेलं आहे, हे असं झालेलं आहे म्हणून त्याला हिप्पो असं म्हटलेलं आहे. आता हा खूपच कन्सेप्च्युअल आहे, खूपच सोपा प्रश्न आहे. फर्टिलायझर म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे, फर्टिलायझर पाण्यात गेलं की काय होतंय, युट्रॉपिफिकेशन होतंय. युट्रॉपिफिकेशनची संकल्पना सगळ्यांनीच वाचलेली असते, आपल्याला माहितीच आहे. बरोबर आहे का नाही, राईट? मिथेन आपल्याला माहिती आहे ग्रीन हाऊस गॅस आहे, आणि त्याचा कार्बनपेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट आहे. तर आपण काय लगेच म्हणणार काय होणार त्याच्याने, ग्लोबल वॉर्मिंग. खूपच सोपा प्रश्न आहे मित्रांनो, हा आता सगळ्यांना आला पाहिजे. आपल्याला माहिती आहे NO2 SO2 ह्याच्याने काय होतंय, ऍसिड रेन होतंय. बरोबर आहे. आणि सिंथेटिक डिटर्जंट वॉटर, आता राहिलंच काय की बीओडी वाढणार. बीओडी कसं वाढणार, ते डिटर्जंट तिकडे गेलं की मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला खाणार खाणार, डिकम्पोज करणार. डिकम्पोज केलं तर काय होणार, ऑक्सिजनची डिमांड आहे जी ती वाढणार. बरोबर. तर सरळ सोप्पा खूपच प्रश्न होता हा. हा आपल्याला लॉजिकली सॉल्व्ह करता आला पाहिजे. हा पण खूप लॉजिक आहे. हा पण काय आहे, खूप लॉजिकल प्रश्न आहे आपण म्हणू शकतो. कसं काय लॉजिकल आहे, सिलिंग ऑफ ऍग्रिकल्चर होल्डिंग, राईट? लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म जर बघितलं तर मग आता आपण काय केलं पाहिजे, GS3 मध्ये लँड रिफॉर्म्सवरचा अभ्यास चांगला केला पाहिजे. आणि लँड रिफॉर्म्सचे लेटेस्ट तरतुदी काय काय आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आपण जर बघितलं तर सिलिंग ऑफ ऍग्रिकल्चर होल्डिंग मीन स्टॅट्युटरी ऍब्सोल्यूट लिमिट म्हणजे काय असलं पाहिजे, स्टॅट्युटरी म्हणजे कायदा असा पास केलेला आहे की ऍब्सोल्यूट लिमिट म्हणजे काय, मॅक्सिमम तुमच्याकडं किती क्षेत्र असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, राईट? तर ऑन द अमाऊंट ऑफ लँड इंडिव्हिज्युअल कॅन होल्ड, कोण कोण आहे, इंडिव्हिज्युअल आहे परत, राईट? द इम्पोजिशन ऑफ द सिलिंग हॅज बीन टू ऍस्पेक्ट्स म्हणजे काय असलं पाहिजे, कशावरती असलं पाहिजे. पहिलं म्हणजे तुमच्याकडे आत्ता किती जमीन आहे. आत्ता जी जमीन आहे ती जर सिलिंग पेक्षा जास्ती आहे म्हणजे जे लिमिट आहे त्यापेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला तेवढी एक्स्ट्रा देऊन टाकायला लागेल. बरोबर आहे. तर हे तर 100% आहे लॉजिकली. बरोबर आहे. आणि दुसरं काय असलं पाहिजे की फ्युचर होल्डिंग, फ्युचर ऍक्विजिशन हे पण असलं पाहिजे ना. आत्ता समजा होल्डिंग आहे 100 एकर. बरोबर आहे. माझ्याकडे आता 80 एकर आहे, तर मी पुढं 25 एकर घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. 20 एकर घेऊ शकतो. मग माझं हे राहील म्हणजे लॉजिकली, कारण की दोनच ऑप्शन दिलेले तिथं. मग लॉजिकली मला हे दोनच सगळ्यात बरोबर वाटतात. म्हणून मी काय करणार, ए आणि सी कडे जाणार, लॉजिक लावून सिंपल ठेवणार ना. 100 एकर जर सिलिंग आहे, बरोबर, आता माझ्याकडे 125 एकर आहे, तर मला काय करायला लागेल, 25 एकर देऊन टाकायला लागेल. आणि माझ्याकडे जर आता 80 एकर आहे तर मी पुढे 25 एकर विकत घेऊ शकत नाही. किती घेऊ शकतो, फक्त 20 एकर घेऊ शकतो. म्हणून काय झालं, सिलिंग ऑन द फ्युचर ऍक्विजिशन. आलं तुम्हाला लक्षात, क्लिअर? तर अशा प्रकारे आपण लॉजिक लावून उत्तर थोडंफार याचं जे आहे, राईट, ते काढू शकतो. ओके. आता बघा पुढचा प्रश्न, ह्याच्यापेक्षा सोपा प्रश्न शोधणं खूप अवघड आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मी परत परत सांगतोय, राईट? 26 जून 1975, तारीखच बघा किती महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे 1 का 2 दिवस आधी, बरोबर आहे, काय आहे, इमर्जन्सी लागू झालेली आहे. काय लागू झालेली आहे, इमर्जन्सी लागू झाली 1975 मध्ये. लगेच डोकं लावायचं असं. मी तुम्हाला सांगितलं ना, स्टोन एज पासून ते 1990 पर्यंतचा इतिहास, 2014 पर्यंतचा इतिहास, हा थोडा मला एक रफ आयडिया असली पाहिजे याबद्दल, कधी काय झालेलं आहे. तर 1975 म्हणलं की माझ्या डोक्यात पहिले काय येणार, आणीबाणी येणार. बरोबर आहे. आणि आणीबाणी लागू झाल्यानंतर खूप खूप काय होणार, टीका होणार, गव्हर्नमेंटची टीका होणार, इंदिरा गांधीची टीका होणार की तुम्ही आणीबाणी लावलं, लोकशाही खतरे में है. बरोबर आहे. तर त्याला काउंटर करण्यासाठी आणीबाणी का लावली, इंदिरा गांधींना काहीतरी पॉझिटिव्ह दाखवायला लागेल, तर लगेच त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला दाखवलेलं आहे 20 पॉईंट प्रोग्राम. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मी जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्स शिकवतो, इंदिरा गांधीचा काळ शिकवतो, 1967 पासून इंदिरा गांधीचा जो काळ चालू झालेला आपल्याला दिसतो, 67 किंवा आपण म्हणू शकतो 66 पासूनच त्यांचा काळ चालू झालेला आहे, 1966 पासून. तर त्यापासून पण 67 पासून मी का म्हणतोय, कारण की तेव्हा त्यांना चॅलेंज आलं, इंदिरा गांधींना चॅलेंज दोन्हीकडनं होतं, काँग्रेसच्या आतनं पण होतं आणि काँग्रेसच्या बाहेरनं पण त्यांना चॅलेंज होतं. बाहेरनं मेनली राम मनोहर लोहिया असतील, आणि आतनं तर पूर्ण सिंडिकेट आहे, आणि त्यामध्ये आपण जर बघितलं मोरारजीभाई देसाई असतील. बरोबर आहे. तर मी शिकवताना असं म्हणतो विद्यार्थ्यांना, आणि एनसीआरटी मध्ये हे दिलेलं आहे की इंदिरा गांधींनी काय केलं, हे जे पॉवर स्ट्रगल आहे, राईट, शी कन्व्हर्टेड दिस पॉवर स्ट्रगल, की हे जे चॅलेंज आहे काँग्रेसच्या आतमधलं आणि बाहेरमधलं, शी कन्व्हर्टेड द पॉवर स्ट्रगल इन टू आयडिओलॉजिकल स्ट्रगल, राईट. आणि ती ती कुठे गेली इंदिरा गांधी, कम्प्लिटली सोशलिझम कडे गेली. बरोबर आहे का नाही. सोशलिझम म्हणजे काय, वेलफेअर.
वेलफेअर म्हणजे काय, जे गरीब आहेत, गोरगरीब, बरोबर आहे, जे वंचित आहेत, बरोबर आहे का नाही, तर त्यांना आपण साथ दिला पाहिजे आणि त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, बरोबर आहे. तर तो कंप्लीट जो इंदिरा गांधीची ते जे धोरण आहे इंदिरा गांधीचं, ते तुम्हाला 20 पॉईंट प्रोग्राम मध्ये दिसणार. बघा इथं, इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, खूप जेनरिक आहे, बरोबर वाटतंय. टू हेल्प द पीपल फ्रॉम द बिलो पॉवर्टी लाईन, बरोबर वाटतंय. मी काय करणार, इनफॅक्ट दोन्ही एकच वाटतात मला तर, बरोबर आहे, दोन्ही करून टाकणार. करेक्ट. आलं तुम्हाला लक्षात, राईट. तर मला जर त्या इतिहास व्यवस्थित माहिती असेल तर मी याच्यामधनं थोडंफार लॉजिक लावू शकतो. पटतंय का तुम्हाला? ऑनलाईन स्टुडंट्स एव्हरीबडी प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. पटतंय का सगळ्यांना? येस, नो, नो, येस, राईट. लॉजिक्स कळतात का तुम्हाला, कसे सोडवायचे आपण? या कमेंट बॉक्समध्ये लिहा लगेच. ओके. आता ह्याच्याबद्दल पण ज्यांनी पर्यावरणचा अभ्यास केला आहे, एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला आहे, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्याला काय माहिती असलं पाहिजे? त्याला हे माहिती असलं पाहिजे, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी इयर, राईट. द वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी फर्स्ट ब्रॉट द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कधी त्यांनी इंट्रोड्यूस केले? 1980. मग ब्रुटलँड कमिशन आहे. मग कुठलं आहे? ब्रुटलँड कमिशन. म्हणजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी इयर, बरोबर. तर तो कधी आहे? 1980चा आहे. म्हणून द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट म्हटलं तर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी इयर कधी असणार आहे तो? 1980. विच ऑफ द फॉलोइंग आर द रिझन्स फॉर एक्झिस्टन्स ऑफ पॉवर्टी? आता हा परत खूप लॉजिक बेस्ड आहे की गरिबी का आहे. आता पॉवर्टी हा परत जो आपला GS1 मधला टॉपिक आहे, म्हणून आपण पॉवर्टीवरती व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं मला वाटतंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉवर्टी काय आहे भारतामध्ये, जास्ती डिपेंडन्सी कशावरती आहे? ऍग्रिकल्चर सेक्टर, बरोबर आहे. शॉर्टेज ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, बरोबर आहे. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कधी पण चांगलं डेव्हलप झालं नाहीये, बरोबर. आणि हाय ग्रोथ, राईट, हा हाय ग्रोथ मुळे कधी पॉवर्टी होत नाही, म्हणून उत्तर काय असलं पाहिजे? ANB. हाय ग्रोथ मुळे कधी पॉवर्टी होत नाही, लक्षात घ्या, राईट. तर असं आपण हे करू शकतो सायन्स मधले, बरोबर आहे. आता पॉन्ड विचारलंय बघा, पॉन्ड म्हणजे कसं असणार? फ्रेश वॉटर, राईट. आता मी थोडे हे जे प्रश्न आहेत ते थोडे लवकर घेतो, म्हणजे मी अनालिसिस कडे येऊ शकतो, बरोबर आहे. फ्रेश वॉटर म्हणजे इथं बघा, इट ग्रोज इन मरीन वॉटर, म्हणजे आयदर ए इज करेक्ट ऑर बी इज करेक्ट. म्हणजे हे सगळेच तुमचे जे तीन यू कॅन से जे आहेत, राईट. एकच मिनिट, आपण जर बघितलं, राईट, ए इज करेक्ट और बी इज करेक्ट, बरोबर. आता तुम्ही जर म्हणलं की क्लोरोप्लास्ट आहे, ठीक आहे, असू शकतंय, कुठे आहे? कारण की ते अलगे आहे, बरोबर आहे. आणि बिलॉंग्स टू, ठीक आहे, हे आहे. तर आपण काय म्हणू शकतो की बाबा जर हे पॉन्ड मध्ये असणार आहे तर मरीन मध्ये नसणार आहे. सो ACD, आपण असं काहीतरी लॉजिक लावू शकतो त्याला. क्लिअर, राईट. पुढे जर आपण बघितलं तर सायन्स मधले फॅक्च्युअल प्रश्न आहेत, राईट. कमर्शियल फायबर प्रोडक्शन, वूल सबस्टिट्यूट फॉर वूल, आता हे आपण पाठच करतो. काय करतो आपण? हे पाठच करतो, कारण की हे तुम्हाला कुठे दिलेलं आहे? NCERT सायन्स मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज द सबस्टिट्यूट फॉर वूल? तर हे तुमच्या 7वी किंवा 8वीच्या NCERTच्या पुस्तकात डायरेक्टली दिलेलं आहे. तुमचं पाठ असेल, फॅट असेल तर ठीक आहे, नाहीतर मग यू कॅन से थोडं अवघड आहे, पण आपल्याला माहिती आहे टेफ्लॉन वगैरे, टेफ्लॉन कोटिंग आपण वाचलेलं असतं, म्हणजे हे तरी नसणार आहे, राईट. आणि हे ॲक्रेलाइट जे आहे, राईट, ते तिकडं दिलेलं आहे, ॲक्रेलिक फायबर्स, बरोबर. सोमाटा म्हणजे जे ओपनिंग असतो, बरोबर आहे. आता हे पण तुम्हाला NCERT मधनं डायरेक्टली भेटून जाईल किंवा हे काय उत्तर असेल बाबा याचं? पोटॅशियम. की सोमाटा विल ओपन इफ देर इज अक्युमुलेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स, राईट. तर पोटॅशियम म्हणजे हे कसं आहे? फॅक्च्युअल आहे. हे थोडं लॉजिक बेस्ड तुम्ही सांगू शकता. कन्सेप्ट असतो हा की काही गोष्टी ताणली ताणली की वेवलेंथ काय होणार? ताणणार. वेवलेंथ जर जास्ती असेल तर आपण अभ्यास करतो ना, विब ग्योर आर, म्हणजे इथं काय आहे? इन्फ्रारेड. म्हणजे इथं काय असणार आहे? वेवलेंथ तुमची जी आहे ती जास्त असणार आहे, आणि फ्रिक्वेन्सी ही कशी असणार आहे? कमी असणार आहे. आणि इथं फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे आणि वेवलेंथ, राईट, ही कशी असणार आहे? कमी असणार आहे. आता तुम्ही जर काही गोष्टी ताणताय म्हणजे वेवलेंथ त्याची वाढतीये, म्हणजे कसं दिसणार तुम्हाला? रेड दिसणार. म्हणजे काय असलं पाहिजे? रेड शिफ्ट. आपण म्हणतोय ना की एक्सपांड होतोय, म्हणजे काय करतोय आपण? ताणतोय. हे लॉजिक आहे एकदम, राईट. हे कोणी केलेलं आहे? हबल. कोणी शोध घेतलेला आहे यांनी? हबल, हबल, बरोबर आहे का नाही? राईट. लॉजिक, डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट,
राईट. आणि शोध काय कोणी घेतलेला आहे? बिग बँग थिअरी, यालाच म्हटलं जातं हबल्स लॉ, यालाच म्हटलं जातं. बरोबर आहे. हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर हे पण जे न्यूट्रिनो आहेत, न्यूट्रिनोवरती अभ्यास, भारत नेहमीच एक यू कॅन से न्यूट्रिनोसाठी महत्वाचा देश राहिलेला आहे अभ्यासासाठी. तर आपल्याला माहिती असतं पण कुठनं येते हे? बीटा डेकेमधनं न्यूट्रिनो यू कॅन से होतो. राईट. त्यानंतर पॉलिटी खूप लॉजिकल आहे. आता तुम्ही बघा 1950 मध्ये 24 एप्रिलला काय यू कॅन से काय विचारलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनी? काय केलेलं आहे? तर नॅशनल फ्लॅग हे शक्य नाही, कारण की नॅशनल फ्लॅग आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्टलाच 1947 नेहरू, आपण काय करणार आहे? नॅशनल फ्लॅग वी आर गोइंग टू यू कॅन से यूज द नॅशनल फ्लॅग, आपण वापरणार आहे. बरोबर आहे का नाही? फडकवणार आहे आपण नॅशनल फ्लॅग. तर ए नसणारच आहे याच्यामध्ये, ए नसणार आहे. राईट. तर मग उत्तर तुमचं चारच येणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? म्हणजे लॉजिक जरा तर तुम्ही जर वापरला तर करू शकतो इथं. आता परत हे खूप महत्वाचं आहे, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. हे थोडं याचं आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. नॅशनल प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राईट्स, बरोबर आहे. हे कधी एस्टॅब्लिश झालेलं आहे? हा कायदा 2005चा आहे. आणि यू कॅन से हे जे आलेलं आहे ते 2007 मध्ये आलेलं आहे. तर NCPCR हे याचा अभ्यास आपला असणं गरजेचं आहे, कारण की ही महत्वाची यू कॅन से कमिशन आहे, नॅशनल कमिशन राईट फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. राईट. ते कधी अंमलात आलेलं आहे? 2007 मध्ये आलेलं आहे. आणि ह्याचा जो कायदा आहे, कायदा कायदा तो कधी आलेला आहे? 2005 मध्ये आलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत कमिशन स्थापित झालेलं आपल्याला दिसतंय. बरोबर. राईट. आता हे फॅक्च्युअल आहे बरंच. लोक अदालत कुठं चालू झालेली आहे? गुजरात. राईट. फॅक्च्युअल आहे ते एकदम. राईट. आणि पॉलिटीमध्ये अजून आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की प्रेसिडेंटचं जे आहे ते काउन्सिल ऑफ स्टेट नसतंय, काय असते? लोकसभा. बरोबर. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि काय विचारलंय? करेक्ट स्टेटमेंट विचारलेली. तर मग ओनली वन, की बाबा रि एलिजिबल असतो का इलेक्शनसाठी? येस. बरोबर. राईट. तर हे जे आहेत, राईट, असं आहे. मग हा पण यू कॅन से आहे, पण ह्याला स्टोरी माहिती असली पाहिजे. 24 जानेवारी नॅशनल गर्ल चाइल्ड डे. का 24 जानेवारी? कारण की आपल्याला बघा, मी कसं ह्याला लक्षात ठेवलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की अभ्यास करताना स्टोरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कसा अभ्यास करतो? 24 जानेवारी हे का? कारण की आपल्याला माहिती आहे की आपले जे लालबहादूर शास्त्री आहेत हे जानेवारीमध्ये, 10 जानेवारी, जर मला व्यवस्थित आठवत आहे, तुम्ही एकदा तारीख बघा कुठली जानेवारी आहे. राईट. तर तिथं ते ताशकेंतला गेलेले. बरोबर आहे. आफ्टर द इंडिया पाकिस्तान वॉर, आणि तिथंच ते मृत्यू पावले. आणि मग तेच जानेवारीमध्ये 1966 मध्ये, बरोबर आहे, 1966 मध्ये इंदिरा गांधींना मग यू कॅन से पुढं काय बनवलं जाणार आहे? तर त्यांना आपण बघतोय की प्रधानमंत्री बनवलं जाणार आहे. बरोबर आहे. तर म्हणून मग इंदिरा गांधी हे पहिले महिला प्रधानमंत्री बनल्या भारताच्या. ज्या दिवशी बनल्या त्या दिवशीला आपण काय आता सेलिब्रेट करतोय? नॅशनल गर्ल डे चाइल्ड म्हणून सेलिब्रेट करतो. ही जर स्टोरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला यू कॅन से पाठांतर करण्याचं एवढं अवघड जाणार नाही. म्हणून सांगतो स्टोरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. 2008 पासून केलेलं आहे का? येस. बरोबर आहे. पण पहिलंच रॉंग आहे, म्हणून ए गेलं. राईट. ए गेलं तर ऑटोमॅटिकली उत्तर तुमचं हे येणार आहे. राईट. क्लिअर? हे बघा 24 जानेवारी. राईट. का 24 जानेवारी? इंदिरा गांधीचं तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. राईट. द्रौपदी मुर्मू. आता बघा लॉजिक काय ह्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. राईट. तर राईट, कौशल्य एक्सक्यूज मी. तर कौशल भवन आता कुठं करणार? न्यू बिल्डिंग ऍट लिहिलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंट. आता मिनिस्ट्री कुठं असतं नेहमी? कसा प्रश्न आहे बघा बरं. बरोबर आहे. मिनिस्ट्री कुठं असणार आहे बघा ना. राईट. एकदम सरळ सोप्पा प्रश्न आहे हा. आता प्री झाली. आता पुढं काय? पुढं काय ह्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला 14 नोव्हेंबरचं जे लेक्चर आहे सकाळी 11 वाजताचं, ते तुम्हाला अटेंड करायला लागेल. मी तुम्हाला सांगेन की ऑफलाईन अटेंड करा. तुमचे सगळे जे डाऊट आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करीन. पण मी तुम्हाला एक झलक देतो, झलक. आणि खूप महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी. काय आहे? मुख्य परीक्षा ही 1750 मार्काची आहे. बरोबर आहे. राईट. 1750 मार्काची आहे. मित्रांनो, तुम्हाला खूप गुरु भेटतील, मोठे मोठे शिक्षक भेटतील. बरोबर आहे. ते म्हणतील की बाबा मला सगळं जीएस येतं, मी जीएस जबरदस्त करून घेतो, आन्सर रायटिंग करून घेतो, हे करून घेतो, ते करून घेतो, सगळं बरोबर आहे. मित्रांनो, जर मुख्य परीक्षा पास व्हायची असेल तर हा ट्रायंगल महत्वाचा आहे.
ऑप्शनलला मित्रांनो 500 मार्क आहेत. एसे आणि एथिक्सला पुढचे 500 मार्क आहेत. बरोबर आहे, म्हणजे 1000 मार्क. 1000 मार्क 1750 मधले हे तुमचे जीएसच्या पलीकडचे आहेत. GS 1 to 3 ला फक्त 750 मार्क आहेत. आणि तुम्ही तुमच्या GS 1 to 3 ला किती वेळ देणार? ऑप्शनलला किती वेळ देणार? एसीला आणि एथिक्सला किती वेळ देणार? हे तुम्ही विचार करा. म्हणून मित्रांनो, तुम्ही आता काही निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही हा विषय विषय केला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे, की जर तुम्हाला कोणी सांगतंय एथिक्स, किती वर्ष झाले बाबा तू शिकवतोय? तू मुख्य परीक्षा दिली का एथिक्स मध्ये? तू जे शिकवतोय तुझ्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेत आतापर्यंत? किती केस स्टडी सॉल्व्ह करून घेणार आहे तुम्ही माझ्याकडनं? तुमचे मराठीतनं आणि इंग्लिशमधनं नोट्स रेडी आहेत का? नोट्स मला भेटणार का? मला हातपाय मारायला लागणार? एसे तुम्ही स्वतः दिली का परीक्षा? 120च्या वरती पडलेत का एसे? तुमच्या विद्यार्थ्यांना पडले का? किती वर्ष झाले तुम्ही शिकवताय एसे? तुम्हाला एसे लिहिता येतो का? एसे बद्दल एक्सपेक्टेड काय ते तरी तुम्हाला माहिती का? का आपण ते जुन्या प्रकारचे एसे लिहिणार? बरोबर आहे का नाही? आता एक लक्षात घ्या, तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जे एसे लिहित होता, ह्याच्या आधीच्या पॅटर्न मध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, तो जो पेपर होता तो भाषेचा पेपर होता. हा जो पेपर आहे तो वेगळा एसेचा पेपर आहे. तर कंटेंट महत्वाचं आहे. कंटेंट कसा लिहायचा, कसं त्याचं पुटफोर्थ करायचं, त्याला फॉर्मॅट वेगळा आहे. त्या कंटेंटला 1000 शब्दामध्ये तुम्हाला एसे लिहायचा आहे. डेप्थ लागणार आहे. कसा तो एसे लिहायचा? राईट. कुठलीही गोष्ट 1000 शब्दामध्ये कशी लिहायची? राईट. त्यासाठी कंटेंट लागतो, त्यासाठी अंडरस्टँडिंग लागते, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. कोण करून घेऊ शकतो तुमचं हे? ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. राईट. हे महत्वाचं आहे. आणि एथिक्स, एथिक्स एसे झाल्यानंतर ऑप्शनल मित्रांनो, याला डेप्थ लागते. डेप्थ लागते. बरोबर आहे का नाही? तर सोशलॉजी ऑप्शनल मी शिकवतो. आपल्याकडे PSR आहे, आपल्याकडे ऍग्रिकल्चर आहे. राईट. बाकीचे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही जर बघितलं या ऑप्शनलच्या गेममध्ये, तर तुमचे नोट्स रेडी आहेत का? तुमची अंडरस्टँडिंग आहे का? तुमची आन्सर रायटिंग आहे का? तुमचा सिलेबस कम्प्लीट होणार आहे का? बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रश्नांचं यू कॅन से उत्तर जर तुम्हाला हवं असेल, तर तुम्हाला 14 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता यायला लागेल. त्यामध्ये आम्ही डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. आपली जी मुख्य परीक्षा आहे, राईट, त्यामध्ये आपण डे वाईज, वीक वाईज, दर आठवड्याची स्ट्रॅटेजी, दर दिवसाची स्ट्रॅटेजी आणि दर महिन्याची स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. आज काय करणार, ते केल्यानंतर आन्सर रायटिंग करणार. मग दर आठवड्याला पूर्ण फुल लेंथ टेस्ट लिहिणार. आणि दर महिन्याला कसं ती आपण एक GS संपला, GS 1 किंवा एसे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, नोट्स, तुम्ही जर नोट्स म्हणत असाल, तर अशा प्रकारचे नोट्स रेडी आहेत मित्रांनो. आपलं कुठलाही विषय म्हणा, आता एथिक्स आपण जर बघितला तर हे इंग्लिश मधले नोट्स आहेत, सगळे रेडी आहेत. आणि तेच तुम्हाला जर मराठीतनं पाहिलं असेल, तुम्ही बघू शकताय एक्झाम ओरिएंटेड हे पूर्ण जे आहेत ते एथिक्सचे तुम्हाला या प्रकारचे पूर्ण नोट्स यू कॅन से मिळतील. तर तुम्हाला आपल्या नोट्स शिवाय काही बाहेरचं अभ्यास करायचं नाही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर आन्सर रायटिंग कसं करायचं, इम्प्रुव्हमेंट कसं करायचं, आन्सर रायटिंगची भीती आहे का, ती सगळी गोष्ट आपण 14 नोव्हेंबरला डिस्कस करूयात. राईट. तर 14 नोव्हेंबरला आपण सकाळी 11 वाजता भेटूयात. हे सगळे जे फॅकल्टीज आहेत, बरोबर आहे, हे वर्षानुवर्ष HVSI ला शिकवतात. ह्यांना प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल की कोण तज्ज्ञ आहे, कोण तुम्हाला चांगली मदत करू शकतो, त्या जो कोणी तुमचं आन्सर रायटिंग घेणार आहे त्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा. आत्ता जी 2025ची UPSC ची मुख्य परीक्षा झाली, त्यामध्ये तुमची टेस्ट सिरीज तुम्ही कंडक्ट केली का? त्या टेस्ट सिरीज मध्ये किती विद्यार्थी होते? काल UPSCचा मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. किती विद्यार्थी इंटरव्ह्यूला आहेत? GS टेस्ट सिरीज मधनं किती आहेत? एसे मधनं किती आहेत जर एसेची वेगळी असेल तर? आणि ऑप्शनल मधनं किती आहेत? हा महत्वाचा आहे. ज्याला प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे टेस्ट सिरीज कंडक्ट करण्याचा, कसे प्रश्न विचारतील, कसे प्रश्न लिहिले पाहिजे, कशा प्रश्नांना मार्क पडतात, राईट, त्यांच्याकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला जास्ती फायदा होईल. ट्रायल एंड एरर करत बसला
तर मग आपले वर्ष निघून जातील आणि आपल्याला यश मिळायला तेवढं जास्ती वेळ लागेल. तर तुमचे काही जर प्रश्न असतील तर खाली या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला विचारा. ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आम्ही तुम्हाला त्या कमेंटमध्ये देऊ आणि 14 नोव्हेंबरला आपण नक्की भेटूयात. तेव्हा पण आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निवारण करू. धन्यवाद.